नमस्कार. राजकारणामध्ये काही पराभव हे फक्त आकडे नसतात, तर ते खूप काही शिकवून जातात. एक प्रकारे केस स्टडीज असतात. महाराष्ट्रातल्या सिल्लोड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हार आणि जीत यातलं अंतर होतं फक्त 2420 मतांचं. चला, या निकालाची आज आपण चिरफाड करूया आणि त्यातून काय शिकायला मिळतं हे समजून घेऊया. ह्या विश्लेषणात आपण 6 महत्वाच्या टप्प्यामधून जाणार आहोत. सुरुवात करूया त्या 2420 मतांच्या फरकापासून. मग आपण सिल्लोडच्या लोकांना, त्यांच्या गरजांना समजून घेऊ. त्यानंतर ही लढत इतकी अटीतटीची का झाली ह्याचं विश्लेषण करू. आणि मग विजयाची रणनीती आणि निवडणुकीनंतरचं प्रशासन ह्यावरही बोलू. चला तर मग सुरू करूया. राजकारणात ज्याला फोटो फिनिश म्हणतात त्याचं विश्लेषण करूया. त्या एका आकड्यावर लक्ष देऊया ज्याने सगळा निकालच बदलून टाकला. 0.84%. हो, फक्त एवढ्याशा फरकाने सिल्लोड 2024चा निकाल लागला. यावरूनच आपल्याला अंदाज येतो की ही लढत किती जवळची, किती अटीतटीची झाली असेल. आणि ह्याच टक्केवारीला जर आपण मतांमध्ये मोजलं तर आकडा समोर येतो 2420. फक्त इतक्या मतांनी एका बाजूला विजय मिळाला आणि दुसऱ्या बाजूला पराभव. हे आपल्याला सांगतं की प्रत्येक एक मत किती महत्वाचं असतं. आता हे आकडे बघा. भाजप प्रणित आघाडीला मिळाली 47.69% मतं, तर दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली 46.85% मतं. म्हणजे बघा, दोन्ही आघाड्यांमध्ये किती कमी फरक आहे. लढत अगदी काटेकी टक्कर होती. बरं, आता हे आकडे बाजूला ठेवूया आणि त्या आकड्यांच्या मागे जे आहेत त्या लोकांकडे वळूया. मतदारांच्या खऱ्या गरजा काय आहेत, त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती काय आहे, हे समजून घेतल्याशिवाय कोणतीही रणनीती यशस्वी होऊ शकत नाही. सिल्लोड मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या निमशुष्क म्हणजे थोड्या कोरड्या हवामानाच्या प्रदेशात येतो. कोणतीही रणनीती आखण्यापूर्वी तिथली जमीन समजून घेणं महत्वाचं असतं. म्हणजे तिथले लोक आणि त्यांची उपजीविका, त्यांचे प्रश्न. आणि जेव्हा आपण तिथल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा 2 मुख्य आव्हानांसमोर येतात. एक म्हणजे शेतीसाठी पाण्याची कमतरता आणि दुसरं म्हणजे तरुणांच्या हाताला कामाची गरज. शेताला पाणी आणि तरुणांना नोकरी, ह्याच 2 मागण्या सर्वात मोठ्या आहेत. या समस्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्वरूपात दिसतायत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कर्जमाफीची आणि खतांच्या वाढत्या किमतीची चिंता आहे. धरण क्षेत्रात सिंचनाचे प्रकल्प रखडले आहेत. शहरी भागात उद्योग नाहीत म्हणून बेरोजगारी आहे. आणि खराब रस्ते, अनियमित वीज पुरवठा ह्या समस्या तर सगळ्यांनाच भेडसावत आहेत. आणि या सगळ्या समस्यांवर बोलत असताना प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा आदर करणं आणि जबाबदारीने आपली मतं मांडणं हे आपल्या संविधानाने दिलेलं एक महत्त्वाचं मूल्य आहे. माहितीवर आधारित चर्चाच लोकशाहीला मजबूत करते. ठीक आहे, लोकांच्या समस्या तर आपण समजून घेतल्या. आता जरा इतिहासात डोकवूया. मागच्या काही निवडणुकांचे ट्रेंड्स काय सांगतायत? 2024चा निकाल अचानक लागला की त्याची काही राजकीय कारणं होती? या मतदारसंघाचा राजकीय प्रवास पाहिला तर 2004 ते 2014 पर्यंत काँग्रेसचे अब्दुल सत्तार सातत्याने जिंकत होते. 2019 मध्ये राजकीय समीकरणं बदलली आणि ते महाविकास आघाडीतून विजयी झाले. आणि आता 2024 मध्ये त्यांनी भाजप प्रणित आघाडीत प्रवेश केला आणि अगदी थोड्या फरकाने का होईना पण विजय मिळवला. एका मोठ्या नेत्याच्या पक्षबदलाने इथली समीकरणं कशी बदलली हे अगदी स्पष्ट दिसतंय. या सगळ्याचा अर्थ अगदी सरळ आहे. सिल्लोडमध्ये विजय आता केवळ पक्षाच्या निष्ठेवर अवलंबून नाही. बदलत्या आघाड्या आणि उमेदवारांचे होणारे पक्षबदल यामुळे हा मतदारसंघ अत्यंत अस्थिर आणि खूप जास्त स्पर्धात्मक बनला आहे. तर आव्हान आपल्यासमोर स्पष्ट आहे. आता यावर मात कशी करायची? इथेच एका धोरणात्मक आराखड्याची, एका स्ट्रॅटेजीची गरज पडते. चला ती समजून घेऊया. याला चतुर्मुख सिद्धांत असं म्हटलं आहे. ही एक 4-स्तरीय रणनीती आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर निवडणूक, संघटना, लोकांपर्यंत पोचवायचा संदेश आणि उपलब्ध साधनसामग्री या 4ही गोष्टींचं योग्य नियोजन कसं करायचं याचा हा एक सर्वसमावेशक प्लॅन आहे. या सिद्धांताचे 4 मुख्य स्तंभ आहेत. पहिला, निवडणूक रणनीती, म्हणजेच समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना जोडून एक विजयी समीकरण तयार करणे. दुसरा, संघटनात्मक रणनीती, म्हणजे पक्षाची ताकद बूथ स्तरापर्यंत मजबूत करणे. तिसरा, संवादाची रणनीती, म्हणजे लोकांच्या मनात घर करेल असा एक प्रभावी संदेश तयार करणे.
आणि चौथा, संसाधन रणनीती, म्हणजे पैसा, तंत्रज्ञान आणि कार्यकर्ते यांचा योग्य वापर करणे. ही झाली थिअरी. पण प्रत्यक्ष मैदानात काय करायचं? त्यासाठी एक कालबद्ध कृती योजना म्हणजे टाईम बाउंड ॲक्शन प्लॅन लागतो. 2024च्या पराभवाला विजयात बदलण्यासाठी असाच एक 90 दिवसांचा आराखडा पाहूया. ही आहे 90 दिवसांची उलटी गिणती. म्हणजे बघा, निवडणुकीच्या 90 दिवस आधी उमेदवार आणि आघाडी फायनल करायची. 60 दिवस आधी व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोहीम सुरू करायची. 45 दिवस आधी लोकांच्या समस्यांवर आधारित सिल्लोड जाहीरनामा प्रसिद्ध करायचा. 15 दिवस आधी जोरदार प्रचारसभा आणि रोड शो सुरू करायचे. आणि शेवटच्या दिवशी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी बाहेर काढण्याची पक्की तयारी करायची. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काळ खूप बदलला आहे. पारंपरिक आणि आधुनिक प्रचार पद्धतीत आता जमीन अस्मानाचा फरक आहे. मोठ्या सभांपेक्षा आता स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुप्स जास्त प्रभावी ठरत आहेत. पत्रकांऐवजी 15 सेकंदांचे इंस्टाग्राम रील्स लोकांपर्यंत लवकर पोचत आहेत. आणि चुकीच्या माहितीला लगेच उत्तर देण्यासाठी फॅक्ट चेकिंगची टीम असणं अत्यंत गरजेचं झालं आहे. आता आपण या विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. निवडणूक जिंकण्याचं तंत्र, रणनीती हे सगळं महत्त्वाचं आहेच, पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रशासनाचा मूळ उद्देश काय आहे यावर बोलूया. हे एक वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. रणनीती फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर लोकांच्या खऱ्या समस्या सोडवण्यासाठी, पुरेसा विश्वास निर्माण करण्यासाठी आहे. राजकारणाचा अंतिम उद्देश हा लोकसेवाच असला पाहिजे. आणि जेव्हा आपण लोकांच्या समस्या सोडवण्याबद्दल बोलतो, तेव्हा त्यांची माहिती वापरताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. भारतातल्या नव्या कायद्यानुसार लोकांची संमती आणि त्यांच्या खाजगी आयुष्याचा आदर करणं हे सुशासनाचे एक महत्त्वाचं अंग बनलं आहे. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. राजकीय व्यवस्था, निवडणुकीत दिलेली आश्वासनं आणि प्रशासनातलं वास्तव यांच्यातली दरी कशी कमी करू शकते, यावर विचार करणं हे एका निरोगी लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा ईमेल आयडी आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा आम्हाला 800 800 816 2 या नंबरवर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.